नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 2 एप्रिल 2026च्या चालू घडामोडी बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण 10 प्रश्न बघणार आहोत आणि या 10 प्रश्नांची रिव्हिजन शेवटी आपण 2 मिनिटात करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नॅशनल स्टॅटिक्स ऑफिसने प्रसिद्ध केलेल्या एनर्जी स्टॅटिक्स इंडिया 2026 अहवालानुसार भारताच्या एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये कोणत्या स्रोताचा वाटा सर्वाधिक म्हणजे 71% आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सौर ऊर्जा. तर 31 मार्च 2025 पर्यंत भारताची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता 47,04,043 मेगावॉट इतकी होती. तर यामध्ये सौर ऊर्जेचा सर्वाधिक वाटा म्हणजे सुमारे 71% आहे. त्यानंतर पवन ऊर्जा आणि मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचा क्रमांक लागतो. त्याचे उत्तर आहे सौर ऊर्जा. पुढील प्रश्न बघू. एनर्जी स्टॅटिक्स इंडिया 2026 या अहवालानुसार भारताच्या एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये कोणत्या राज्याचा वाटा सर्वाधिक म्हणजे 23.70% आहे. तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हणजेच NSOने 30 मार्च 2026 रोजी नॅशनल स्टॅटिक्स इंडिया 2026 ही 33वी आवृत्ती प्रसिद्ध केली. तर या अहवालानुसार भारताच्या एकूण अक्षय ऊर्जा निर्मितीच्या क्षमतेपैकी 70% पेक्षा जास्त क्षमता केवळ 6 राज्यांमध्ये एकवटलेली आहे. तर यामध्ये राजस्थानचा नंबर पहिला आहे. तर राजस्थानचा वाटा आहे 23.70%. त्याच्यानंतर राजस्थाननंतर महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश यांचा क्रमांक लागतो. तर पुढील प्रश्न बघू. केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेने म्हणजेच CCRAS ने आयुर्वेद संशोधनाचे 13 प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी कोणत्या AI प्लॅटफॉर्म बरोबर करार केला आहे. याचे योग्य उत्तर आहे अनुवादिनी AI. तर केंद्रीय आयुर्वेद संशोधन परिषदेने म्हणजे CCRAS ने पुराव्यावर आधारित आयुर्वेद संशोधन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा करार केला आहे. अनुवादिनी AI हे व्हॉइस टू व्हॉइस भाषांतर करणारे प्लॅटफॉर्म आहे, जे AICTE ने विकसित केले आहे. तर या माध्यमातून हिंदीसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये आयुर्वेदाचे ज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. तर आपण पुढील प्रश्न बघू. इटलीच्या कोणत्या स्टार टेनिस खेळाडूने 2026 चा मियामी ओपन किताब जिंकला आहे. तर याचे उत्तर आहे यानिक सिनर. तर इटलीच्या यानिक सिनरने अंतिम सामन्यात प्रजासत्ताकच्या खेळाडूचा पराभव केला. तर या विजयाबरोबर सिनरने सनशाईन डबल म्हणजे एकाच हंगामात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन या दोन्ही स्पर्धा जिंकणे पूर्ण केले आहे. तर 2017 मध्ये रॉजर फेडरर नंतर एकाच हंगामात ही दोन्ही विजेतेपद जिंकणारा हा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ही दोन्ही स्पर्धा एकही सेट न गमावता सनशाईन डबल पूर्ण करणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे. यानिक सिनर हा जागतिक कामगिरी करणारा 8वा पुरुष खेळाडू ठरला आहे. त्याचे उत्तर आहे यानिक सिनर. पुढील प्रश्न बघू. पंजाबच्या मुख्यमंत्री मावा दिया सत्कार योजना अंतर्गत अनुसूचित जातीच्या महिलांना दरमहा किती आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 1,500 रुपये. तर पंजाब सरकारने मार्च 2026 मध्ये ही महिला केंद्रित योजना मंजूर केली आहे. या योजनेनुसार राज्यातील सर्व पात्र महिलांना दरमहा 1,000 रुपये दिले जातील. तर अनुसूचित जातीच्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातील. तर ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे 1,500 रुपये. पुढील प्रश्न बघू. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने PM कुसुम योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत कधीपर्यंत वाढवली आहे. त्याचे उत्तर आहे 31 मार्च 2027. तर सरकारने विशिष्ट सौर ऊर्जा प्रकल्पाच्या पूर्ततेची मुदत 31 मार्च 2027 पर्यंत वाढवली आहे. ही सवलत अशा प्रकल्पांना मिळेल ज्यांचे करार
31 डिसेंबर 2025 पूर्वी झाले आहेत. या योजनेचे उद्दिष्ट शेतीमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवून डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे आहे. पुढील प्रश्न बघू. मार्च 2026 मध्ये निधन झालेले चंद्रिका प्रसाद संतोखी हे कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? याचे योग्य उत्तर आहे सुरिनाम. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. सुरिनाम या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी. तर चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी 2020 ते 25 या काळात सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. ते भारतीय वंशाचे नेते असलेल्या संतोखी यांनी यांच्या कार्यकाळात भारतासोबतचे संबंध अधिक दृढ केले. त्यांना 2021 मध्ये भारत सरकारचा प्रवासी भारतीय सन्मान देऊनही गौरवण्यात आले होते. विशेष म्हणजे संस्कृतमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे ते सुरिनामचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. PM E-ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी मिळणारी डिमांड सबसिडी कोणत्या तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे? त्याचे उत्तर 31 जुलै 2026. तर अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक दुचाकींसाठी सबसिडी 31 जुलै 2026 पर्यंत वाढवली आहे. ही मुदत वाढवल्यामुळे वाहन खरेदीदारांना अतिरिक्त 4 महिने सवलत मिळणार आहे. या योजनेसाठी एकूण तरतूद 10,900 कोटी रुपयांची करण्यात आली आहे. कोलकाता येथील गार्डन ब्रिज शिप बिल्डर्सने भारतीय नौदलाला अलीकडेच कोणती प्रगत स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका सोपवली आहे? त्याचे योग्य उत्तर आहे दुनगिरी. तर दुनगिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधलेली दुसरी प्रगत गाइडेड मिसाईल फ्रिगेट आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता आणि स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उत्पादनांना बळ मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मार्च 2026 मध्ये कोणत्या पेमेंट बँकेला नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल 31.80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे? त्याचे उत्तर आहे एअरटेल पेमेंट बँक. एअरटेल पेमेंट बँकेला आर्थिक विवरणपत्रामधील माहिती उघड करण्याबाबतच्या नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड झाला आहे. तर रिझर्व्ह बँकेने 31 मार्च 2025 च्या आर्थिक स्थितीच्या तपासणीनंतर ही कारवाई केली आहे. या दंडामुळे बँकेच्या ग्राहकांच्या व्यवहारावर किंवा करारांवर कोणताही परिणाम होणार नाही. तर मित्रांनो, आता आपण जे 10 प्रश्न बघितले त्याची शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत. तर भारताच्या एकूण 47 लाख मेगावॉट अक्षय ऊर्जा क्षमतेत सौर ऊर्जेचा सर्वाधिक वाटा आहे, तो म्हणजे 71%. तर देशामधील एकूण अक्षय ऊर्जा क्षमतेपैकी एकट्या राजस्थानचा वाटा आहे 23.70%. तर पहिल्या क्रमांकावर आहे अक्षय ऊर्जा निर्मितीत आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे राजस्थान, याच्यामध्ये दुसरा क्रमांक आहे महाराष्ट्राचा आणि तिसरा क्रमांक आहे गुजरातचा. तर शेतीतील सौर प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत PM कुसुम योजनेस मुदतवाढ दिली आहे. तर अनुवादिनी AI द्वारे आयुर्वेदिक संशोधन 13 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर मुख्यमंत्री मावादिया सत्कार योजना या अंतर्गत पंजाब मधील अनुसूचित जातींच्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. तर मियामी ओपन जिंकून सिनरने एकाच हंगामात 2 मोठी विजेतेपदे मिळवणारा हा ऐतिहासिक खेळाडू ठरला आहे. याचं नाव आहे यानिक सिनर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.